आपल्यासोबत भाजपचे खासदार अशोक चव्हाण आहेत. चव्हाणसाहेब, आज भोकर मतदारसंघात तुमचं इथे अर्धापूर येथे जंगी स्वागत झालेलं आहे. काय पहिली प्रतिक्रिया आहे? नाही, तुम्ही पाहताय जनमत काय आहे, लोकांची काय भावना आहे. लोक ही मनापासून मला मानणारा वर्ग आहे. इथे भाजपमध्ये असलेले वर्ग आणि माझ्याबरोबर जी मंडळी भाजपमध्ये आलेली आहे सर्व लोक या ठिकाणी एका मनाने एकत्र आलेले आहेत. आणि मला खात्री आहे की भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपला चांगलं मताधिक्य मिळेल अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आहे. एकंदरीतच भाषणामध्ये तुम्ही बरंच भाऊक झालेला पाहायला मिळेल. भाऊक नाही, मनातल्या भावना मी व्यक्त केलेल्या आहेत. मला जे वाटतंय, कारण शेवटी ज्या लोकांनी मला एवढं मोठं केलं त्या लोकांजवळ माझं मत व्यक्त करणं माझं काम आहे. आणि म्हणून मी माझ्या भावना स्पष्टपणे व्यक्त केलेल्या आहेत आणि त्यात गैर काही नाही आहे. कारण ज्या लोकांच्या विश्वासावर मी काम करत आहे त्यांना विश्वासात मी घेतलंच पाहिजे. एकंदरीतच मनोज जरांगेबाबत सुद्धा आपण आता भाष्य केलेलं आहे. आपली भूमिका पाठिंब्याची असल्याचे आपण इथून जाहीर केलेलं आहे. असे मराठा आरक्षणाला पहिल्यापासूनच आम्ही लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. जे सारखं हा विषय धुमसत चालला आहे किंबहुना यातून समाजामध्ये विश्वास निर्माण करणे महत्त्वाचं आहे की हा प्रश्न आपण काही सोडलेला नाही आहे. हा पुढं पाठपुरावा याचा करायचीच भूमिका माझी आहे. मी ज्यावेळेस त्यांना भेटलो त्यावेळेस त्यांना ते सांगितलं होतं, म्हटलं तुम्ही जे विषय शासनस्तरावर तुम्ही उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यासाठी मी कधीही तयार आहे. हीच माझी भूमिका आहे. साहेब, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससोबत वंचित आघाडी होती. आज वंचित आघाडी देखील बाहेर पडलेली आहे. काय कारण काय वाटत? नाही, बाळासाहेबांना महाविकास आघाडीने योग्य तो सन्मान दिलेला नाही आहे आणि त्यामुळे बाळासाहेब तिथून बाहेर पडले असावेत असं माझं मत आहे. एक शेवटचा प्रश्न साहेब, भोकरमध्ये तुम्ही आलेले आहात आणि भाषणामध्ये म्हणलं आहेत की श्रीजयाताई चव्हाण हे युवा नेते आहेत. पुढे पाहायचा येईल का आम्हाला ताईंना? नाही, तो निर्णय त्यांनाच घ्यायचा, जनतेला घ्यायचा आहे. मी त्यांना कुठलंही काय त्यांनी केलं पाहिजे असं मी त्यांना कधी सांगितलेलं नाही आहे. त्यांचा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. हे होते भाजपचे खासदार अशोक चव्हाण ज्यांनी आत्ताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे. अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.